तुम्ही जे म्हणायचे की मग लढायचीच नाही लढायचीच नाही, एवढा देशाचा हा समर आहे, संग्राम आहे आणि या संग्रामात तुम्ही एका आदर्श सैनिकासारखे वागले नाही. माझं लक्ष मागं गाठायचं आहे, माझं लक्ष मंत्रिपद आहे का, हे साधन आहे, हे साध्य नाही आहे, हे माध्यम आहे, हे माध्य नाही आहे. बघा म्हणायचे सुधीर तू सायंकाळी ये, मी उद्या 10 वाजता तुला एकट्याची शपथ घेतो. बरं, मी त्यांना गमतीने म्हणायचो साहेब जीव गेला तरी असं माझ्या हातून होत होणार. केंद्रीय नेत्यांपर्यंत अशा बाबी पोहोचतात वगैरे काय, तर केंद्रीय नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालं का हो झालं. त्यांनी सांगितलं की बा लोकसभा तुम्ही स्वतःहून हारलात म्हणून. स्वतःहून हरला या शब्दाला काय अर्थ आहे? अर्थ नाही, पण हरला शेवटी हरलो. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही व्हिडिओज तुमचे आहेत, तुमचं तुम्ही जे म्हणायचे की मग लढायचीच नाही लढायचीच नाही, एवढा देशाचा हा समर आहे, संग्राम आहे आणि या संग्रामात तुम्ही एका आदर्श सैनिकासारखे वागले नाही. बघा मान्य. आणि त्याच्याबद्दल मी काही माझं काही वकिली करायची नाही, काहीच करायचं असं तुम्हाला सांगितलं. ती चूक तुमच्या लक्षात आणून दिली. लक्षात आणून दिली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की मनात अशी कधी भावना आली तर ती व्यक्त करायची नाही. मग इतके सीझन असलेले भाऊ त्यावेळेस कसे काय चुकले, हाच माझा प्रश्न. मी सांगितलं ना मला की ते तुमच्या मला छत्रपती शिवाजी महाराजांची असं माझ्या मनात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तुम्ही माझं विधानसभेचं भाषण बघा, छत्रपती संभाजी महाराजांचं संभाजीनगर नाव द्यावं यासाठीच्या तीव्रतेने मी बोललो. तर तुम्ही माझी भाषणं बघितली ती तुमच्या लक्षात येईल की मी फार अटॅच झाला होता या सगळ्या अटॅच झालो होतो. बाकी या सगळ्या घटनामुळे एकदम जास्त अटॅच झालो. बरोबर बरोबर. छत्रपतींच्या मनात काही असेल. ओके. मग ही जेव्हा चूक तुमच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा त्या चुकीचं परिमार्जन करून पुढच्या वाटचालीचं काही आश्वासन मिळालं का? नाही, मी घेतलं नाही. कशासाठी यायचं? असं आहे की मंत्रिपदाची मला आवश्यकता आहे असं मला नाही वाटत ना. मंत्रिपद हे आयुध आहे. माझं लक्ष जर मला नागपूर जायचं असेल तर कदाचित होऊ शकते माझ्याकडे मर्सिडीज असेल, 800cc मी जाईल. माझं लक्ष मला गाठायचं आहे, माझं लक्ष मंत्रिपद आहे का, हे साधन आहे, हे साध्य नाही आहे, हे माध्यम आहे, हे माध्य नाही आहे. एवढे वर्ष, मग 15 वर्ष आम्ही अपोजिशन मध्ये होतो. आमच्या मनात कधी जागा नाही. मला अजूनही आठवतं की वर्गीय आर पाटील माझे मित्र होते. मला म्हणायचे सुधीर तू सायंकाळी ये, मी उद्या 10 वाजता तुला एकट्याची शपथ घेतो. बरं. मी त्यांना गमतीने म्हणायचो साहेब जीव गेला तरी असं माझ्या हातून होत होणार. म्हणून असं जर मंत्रीपदे साध्य असतं तर मग 15 वर्ष त्यांचं सरकार असताना मी गेलो असतो मंत्री व्हायला. हा संवाद अमित शहाजींशी झाला की JP नड्डा? नाही, माझा आमच्या एका आदरणीय मोठ्या नेत्यांशी झाला, जे या सगळ्या प्रोसेस निर्णयामध्ये असतात. बरोबर. त्यांनी काय मत आहे प्रमुखांचं ते मला सांगितलं की याच्यामुळे तुम्हाला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं और ये आप चैनल के पास जाके जो आपने बोला उचित नहीं है. एक संग्राम चल रहा है, समर चल रहा है और ऐसे समर में आप में एक सैनिक की भाषा आपकी नहीं है. ओके ओके.